या ठिकाणी जमलेल्या परमेश्वराची इबादत करून या रमजानच्या पवित्र महिन्यात प्रत्येकानं रोजा करून या ठिकाणी आता आपला ईदच्या निमित्तानं आपण आपल्या या पावन पर्वाचा समारोप करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीनं एकदम शांती आणि महिना आपला पूर्ण झालेला आहे। या काळात आपण परमेश्वराकडे इबादत केली, अल्लाहकडे इबादत केली, ती सर्व इबादत अल्लाह कबूल फरमावेल आणि या समाजामध्ये अमन, चैन, सुख, शांती नांदेल अशी आपण सर्वजण अल्लाहकडे प्रार्थना करूया। अल्लाह सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्याकडे केलेली सगळ्या प्रार्थना अति मोकळ्या मनानं आणि साफ मनानं केलेली प्रार्थना ही कबूल होते। ही आपली प्रार्थना ही कबूल होईल। मधल्या काळात आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही नगरपंचायतच्या सर्व टीम बरोबर या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणची स्वच्छता आम्ही करून घेतली, पण दरवेळेला रहमान भाईला त्रास देणं बरोबर नाही। दरवेळेला त्यांनी आमच्या मागे लागायचं, मग नगरपंचायतनी साफसफाई करायची। शेवटी रहमान भाई एवढे वैतागले म्हणे मी माझी जागा इथं बुक करून ठेवली आता। तर हे वैताग होऊ नये म्हणून आम्ही सकाळीच आमदार साहेबांशी बोललो। आमदार साहेब इथे येणार होते, परंतु त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते थोडं उशिरा आपल्यात येतील। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आणि आमदार साहेबांशी बोलल्याप्रमाणे मी ज्यावेळेला पहिल्यांदा या ठिकाणी आलो तर ईदगाची ही जी दुरावस्था आहे ही आपण नक्कीच येत्या काळामध्ये दुरुस्त करू। पुढच्या रमजान ईदच्या नमाजच्या वेळेला आपल्याला ही सगळी दुरुस्त झाली असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला परत इंजिनियर साहेबांची म्हणजे जुम्मा सेठची आपल्याला परवानगी घ्यावी लागते। तर सब कौम के सामने हम उनकी अभी परमिशन ले रहे, तर त्यांची परवानगी घेऊन आपण हे सगळं दुरुस्त करूया आणि आपल्या तालुक्याचे कार्यधुरंदर आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमाज अदा करण्यासाठी पेविंग बॉक्सची या ठिकाणी व्यवस्था पुढच्या वर्षीपर्यंत केली जाईल। त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आश्वासन देतो। आता भगवंताच्याच कृपेनं आपण जे बोलतो आहोत ते घडत चाललंय, ही त्याचीच कृपा आहे आणि त्याची कृपा अशीच आपल्यावर राहील आणि आम्ही जे बोलतोय ते प्रत्यक्षात घडून येईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना या रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।